तर तुमचासुद्धा मार्केटसारखी पाणीपुरी घरच्या घरी बनवण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही योग्य ती रेसिपी शोधून काढलीत. या रेसिपीमध्ये तुम्हाला रगडा कसा बनवायचा किंवा चिंचेचं आंबट गोड पाणी किंवा पुदिन्याचं पाणी आणि त्यासोबत ही पुरी तीसुद्धा घरीच बनवली. तर ही सर्व डिटेल रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुऱ्या बघू शकता. मस्त टम्म फुगल्यात. चला बघूया. ही पाणीपुरी मम्मीसाठी मी भरवणार. छान आहे, मस्त आहे. मम्मी खुश. रेसिपी सुरू करण्याच्या आधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केला की लगेच तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येत जाईल. चला मग सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. आज आपण बनवतोय मदर्स डे स्पेशल रेसिपी. ती काय असणार आहे आता मला थंबनेलवरून थोडी आयडिया आलीच आहे, पण बघा तुम्ही आपल्या आईला किंवा बहिणीला कोणालाही आपण बाजारात नेलं तर सुरुवातीला त्यांना काय आवडतं, ते काय खायला मागतात? पाणीपुरी. सो आम्ही ठरवले मदर्स डे स्पेशल ही पाणीपुरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायचं आणि तुम्ही ही रेसिपी तुमच्या फॅमिलीसोबत शेअर नक्की करा. तर आज आहे मदर्स डे, तर त्यासाठी सगळ्या इंडियामधील आपल्या आईंना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग बनवूया, रेसिपीला सुरुवात करूया. पहिले आपण काय करायचं आहे ते बघूया. पुरी पण बनवणार आहे आपण. पुरी आपण रेडीमेड नाही आणणार आहे, पुरी घरीच बनवणार आहे. ते सगळ्यात शेवटी बनवू. त्याआधी आपण जी काही बाकीची आपल्याला तयारी करायची ती करून घेऊया. चला मग सुरुवात करूया. सर्वात आधी काय बनवताय वहिनी? पाणीपुरीचा रगडा. रगडा बनवण्यासाठी एक मोठी वाटी भिजवलेले पांढरे वाटाणे आणि एक मीडियम साईजचा बटाटा. वाटाणे जरा जास्त घ्यायचे, बटाटा कमी टाकायचा, नाहीतर आपला रगडा गोड लागतो. पाणी टाकायचे वाटाणे शिजवण्यासाठी, हळद टाकायची थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकायचं. झाकण लावून मिडियम गॅसवरती 4 शिट्ट्या करून घेऊ. पुदिना निवडून स्वच्छ धुवून घेतलाय. मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, लसूण कमीच टाकायचं आहे, जास्त फ्लेवर नको आहे. आलं. यामध्ये आम्ही हिरवी मिरची टाकायचं विसरलो होतं, तर हिरवी मिरची टाकून पुन्हा एकदा बारीक फिरवून घेऊया. इथे घ्यायचे आता आपल्याला हे पुदिन्याची पेस्ट आणि पाणी टाकायचे थंडगार. जेवढं तुम्हाला पुदिन्याचं पाणी हवं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. नंतर टाकायचे आपल्याला चाट मसाला, काळं मीठ, आपलं साधं मीठ आणि टाकायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस. टेस्ट करून बघा, तुम्हाला जे काही कमी जास्त वाटेल ते तुम्ही ॲड करा. इथं सगळ्यात शेवटी टाकते 2 चमचे जलजिरा. जलजिराच्या ऐवजी तुम्ही पाणीपुरीचा रेडीमेड मसाला येतो तो टाकला तरी चालेल. अशा प्रकारे आपलं हे पुदिन्याचं पाणी तयार आहे. आता तर मी हे सध्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेव्हा सर्व करायचं आहे तेव्हा काढून सर्व करेल. चला आता पुढची तयारी. चिंचाचं आंबट गोड पाणी बनवतो आहे. आता त्यासाठी मी फक्त चिंच भिजवली होती, आपले ओले खजूर वगैरे काही भिजवलेलं नाही आहे. तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा चिंचाचं पाणी हे म्हणजे आंबट गोड चटणी एकदा जरूर ट्राय करा, तुम्हाला ही नक्की आवडेल. अर्धा तास आधीच मी ही चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. चांगली भिजल्यावरती हाताने चोळून घेणार आहे आणि त्यातला गर काढायचा आहे. आता हे आपण एकदा गाळून घ्यायचं आहे. काढल्यानंतर जो काही चोथा वरती उरतो आहे त्यात थोडंसं आणखीन पाणी टाकेल आणि ते पूर्ण गाळून घेईल. जास्त पाणी टाकू नका, नाही तर आपल्याला जास्तच शिजवत घट्ट होण्याची वाट बघावं लागेल. बस अशा या पद्धतीने मी आता हे चिंचाचं पाणी गाळून घेतलेलं आहे. एकदाच जेवढं पाणी टाकलं बस. त्याच्यानंतर आपण एक्स्ट्रा वरतून काही पाणी वगैरे टाकायचं नाही आता याच्यामध्ये. तर इथे मी टाकते गूळ थोडासा जरा जास्त टाकायचा, म्हणजे ना चटणी आपली आंबट गोड आणि नॉर्मल तिखटसुद्धा टाकणार आहे, ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि मी थोडीशी साखर टाकणार आहे. साखरमुळे ना चटणीला एक टँगीनेस येतो. तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. आणि नॉर्मलच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, जास्त पण टाकू नका. बस आता हे चांगलं शिजू द्या. एक उकळी आली की गॅस थोडासा कमी करायचा आणि हे थोडं नॉर्मल घट्ट झालं की गॅस बंद करून टाकायचा. इथं तुमची ही चिंचाची चटणी तयार होते. या स्टेजवरती गॅस बंद करायचा आहे, कारण ही चटणी ना थंड झाली ना आणखीन घट्ट होते. त्यामुळे अशा या प्रकारे आपली ही चिंचाची चटणीसुद्धा तयार आहे. एकदा जरूर ट्राय करा. आम्ही ना पुदिन्याची चटणी पण टेस्ट केली होती, ती पण छान झाली आहे. आता इमलीची चटणी टेस्ट करतो आहे. गरम आहे. अरे वा, विकत सारखी लागते एकदम. भारी ना? खरंच छान लागते. काय गरज नाही खजूरची, अशीच छान लागते. ते एका साईडला रगडा शिजतोय आणि पुदिन्याची चटणी पण आपली करून झाली आहे. आता आपण मेन कामाकडे वळूया. तर ते आहे आपलं पाणीपुरीसाठी आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत. त्या कशा बनवायच्या चला बघूया. आणि हो, एका दादांनी आम्हाला कमेंट पण केली होती की त्यांना पाणीपुरीच्या पुऱ्यांची रेसिपी पाहिजे नाही, पण खूप दिवस झाले आम्ही काही ती बनवली नाही. पण चला आज या
मदर्स डे स्पेशल रेसिपीमध्ये त्यांच्यासाठी पण पुरींची रेसिपी. पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपण इथे घेतला आहे एक मोठी वाटी जाड रवा. शक्यतो जाड रवाच घ्या, बारीक रवा असेल तर ठीक आहे, काय हरकत नाही. 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ तेल काहीही टाकू नका, फक्त आता हे पाणी गरम केलेलं आहे, त्या गरम पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तुमच्या हाताला मळताना सहन होईल इतकंच गरम पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे रवा चांगला भिजेल आपल्याला गरम पाण्यामध्ये लवकर. आता चांगलं सॉफ्ट असं पीठ मळून घेऊया. मऊच मळायचं, आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवणार आहे, त्यामुळे रवा चांगला फुलतो. त्यामुळे आधीच मऊ मळा आणि नंतर पुन्हा आपल्याला पाणी लावून ते पुन्हा मळून घ्यायचंच आहे. आता पहिले रेस्ट करायला ठेवून देऊ. पीठ रेस्ट करते तोपर्यंत इथं रगडा पण आपला शिजलेला आहे, ते बघूया आपण. मस्त छान शिजलेला आहे. आणखीन एक शिट्टी काढून घेतली होती आम्ही, म्हणजे 4 शिट्ट्यांमध्ये आपला रगडा चांगला शिजतो. नंतर इथे आपल्याला मॅश करायचं आहे, बटाटा पूर्ण मॅश करायचा, वटाणे थोडेसे आखे राहू द्यायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता असाच तुम्ही रगडा सर्व केला तरी चालेल, पण आम्हाला थोडासा पातळ हवा होता म्हणून त्याच्यात थोडं पाणी वाढवलं आणि 2 मिनटं आणखीन शिजवून घेतलेला आहे. बस अशा पद्धतीने आपला हा रगडासुद्धा रेडी आहे. रगडा पातळ करण्यामागे कारण असं की ना, आधीच जो आपण घट्ट होता ना तो तसाच ठेवला ना, पूर्णपणे थंड झाला की आणखीन घट्ट होईल. तो जास्त घट्ट नको व्हायला म्हणून आम्ही आधीच पातळ करून ठेवला आणि पाहिजे तसा खाता येईल. मग बघू शकता तर पीठने पण छान रेस्ट केलेलं आहे, रवा चांगला आपला भिजला आहे. तर आता आपल्याला थोडंसं आणखीन गरम पाणीच लावून मळून घ्यायचं आहे, चांगलं सॉफ्ट असं मळून घ्या. जास्त हार्ड पण नाही ठेवायचं हे पीठ आणि जास्त मऊ पण नाही ठेवायचं आहे. बघू शकता इथे लाटताना तुम्हाला थोडंफार अंदाज येत असेल की पीठ कसं आहे आपण मळलेलं. ही पोळी लाटताना सुरुवातीला तुम्हाला जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटा, नाहीतर थोडीशी जाडसर ठेवली आणि कुकी कटरच्या साहाय्याने पुरी कट करून नंतर थोडंसं एकदा दोनदा लाटणं फिरवलं तरी चालेल. ह्या पुऱ्या आपण कट केल्यानंतर एका रुमाल ओला करायचा आणि त्यावरती अशा पद्धतीने ठेवून झाकून ठेवायच्या आहेत, म्हणजे आपली पुरी ना ओलसरच राहील. तळताना आपल्याला चांगली तळता येईल ती आणि कुरकुरीत होईल. त्यामुळे ही स्टेप तुम्हाला करायचीच आहे. आता मी तुम्हाला दाखवते की पुरी आपण किती पातळ ठेवलेली आहे, म्हणजे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. बघू शकता, जर थोडीशी पातळ लाटली तर ती चांगली फुलते. आता इथं आम्ही ना ट्रायल म्हणून 1-2 पुऱ्या अशा तळून बघितल्या, मस्त छान तळल्या गेल्या होत्या आणि खूप कुरकुरीत झाल्या होत्या. आता खाऊन घेते आणि बघा आता आवाज. हो 2 पुऱ्या आम्ही ना ट्रायल म्हणून तळून बघितल्या. मम्मी आली खायला. बघा बघा बघा, मी इकडं बघा, दम नाही एक तरी दे, इकडं बघा, वास सुटलाय भारी पाणीपुरीचा, एक तरी पाहिजे नाही. ही पाणीपुरी मम्मीसाठी मी भरवणार. छान आहे, मस्त आहे. मम्मी खुश, आम्ही डबल खुश. चला चलो. काहीतरी सार्थक झालं. काहीच नक्की ट्राय करा रेसिपी आमची ही. हो, चला पुऱ्या तळतोय आणि पुऱ्या तळताना 1-2 गोष्टी त्याही जाणून घ्या, म्हणजे तुमच्यासुद्धा पुऱ्या आमच्यासारख्या टम्म फुगतील. आता इथं रुमाला होती, आपण जी खालची बाजू आहे पुरीची तशीच तेलात सोडायची आहे आणि चमच्याच्या साहाय्याने प्रेस करायचं आहे. पुरी छान फुलली की सोडून द्यायची. आणि हां, तेलाचं टेम्परेचर आपल्याला, तेल गरम झालं की गॅस मिडियम करायचा आणि पटापट छान अशा ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. जसं व्हिडिओमध्ये दाखवले सेम त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा करा, म्हणजे तुमच्यासुद्धा पुऱ्या अशा छान फुलतील. असं नाही की आपली अर्धी पुरी फुलत नाही किंवा पापडी बनते, होतं तसंही होतं. मी दाखवेल तुम्हाला सगळ्या शेवटी किती पुऱ्या आपल्या चांगल्या फुलल्या आहेत आणि किती पापडी झालीत. तर इथे बघू शकता परत पुन्हा मम्मी आलेली आहे पाणीपुरी खायला. साईडला तुम्हाला दिसत असेल, असा कलर आला ना थोडासा छान गोल्डन कलर की काढून घ्यायची. जास्त पण काळपट होऊ देऊ नका आणि जास्त पण पांढरी ठेवू नका. आणि जसं मी मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं, तळताना ना पुरीवरती प्रेस करायचं म्हणजे ती फुलते. आता त्या पुरीचा ना आता पापड होतो. पापडी चाट करून खायचं म्हणतात तसं. पुरी टाकायची त्याला आणि प्रेस करून ती फुगली ती सोडून द्यायची तिला. मस्त लाल झालेला काढून घेत आपण. प्रकारे आपले हे चिंचाची चटणी, शेव तर रेडीमेड आहेत, रगडा, पुदिन्याचं पाणी आणि हे आपले पुऱ्या.
एकूण एक पुरीचा कलर बघू शकता, खूप छान आलेला आहे आणि प्रत्येक पुरी फुगलेली आहे. असं नाही की सगळीच पुरी आपल्या फुलतात किंवा मस्त टम्म होतात. बऱ्याचशा पुऱ्या अशा काही असतात की ना त्या बसून जातात किंवा फुलत नाही, तर त्याच्या ह्या अशा पापड्या बनलेल्या आहे इथं. त्या पण मी तुम्हाला दाखवल्या किती पापडे झाल्यात आणि किती आपल्या गोल गोल मोटर पुऱ्या झाल्यात. तर बघू शकता डब्बा भरून आपल्या पुऱ्या रेडी आहे. आणि इथे ही पापडी जास्त काही निघलेली नाही आहे, एवढीच निघलेली. त्यात पण थोड्या फुगलेल्या आहेत पुऱ्या अशा, पण मी ठीक आहे. बघू शकतो छान झालेल्या आहेत बघा, अगदी कुरकुरीत. तेच असं नाही आहे की खाली ना मी बसलेल्या पुऱ्या ठेवल्यात आणि वरती मोठ्या मोठ्या, सगळ्या खाली पुऱ्या एकदम मोठ्या मोठ्या अशा फुगलेल्या आहेत. चला अशा प्रकारे आपली इथे पाणीपुरीची पुरी बनवून तयार आहे. आता प्लेटिंगसुद्धा करून दाखवते. बघू शकता एकूण एक पुरी छान फुललेली आहे, कुरकुरीत आहे आणि जास्त जाड पण नाही आहे. सेम बाजारात मिळते तशीच झालेली आहे. हां, एकदा ही खरंच जेन्युइनली गाईज ही रेसिपी तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा, त्यांना खूप आवडेल. आणि हां, जर तुम्हाला काही वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तसंच तुम्हालाही मला काही सांगायचं असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी फॉलो करेल. पाणीपुरीच्या पुरींमधून पाणी अजिबात बाहेर निघलेलं नाही आहे. ह्याच्यावरून तुम्हाला समजेल की पुरी आपल्या किती छान झाल्यात. तर अजिबात लवकर सॉगी होत नाही. आणि त्या पाणीपुरी वाव गाईज, एक नंबर पाणीपुरी झालेली आहे. असं वाटत नाही की घरी बनवली पाणीपुरी खाते. मला नाही दिले. कोणी सांगितलं तिकडे मसाला नाही राव कर. छान आहे ना. टेस्टी पाणीपुरी झाली गाई, नक्की ट्राय करा. सगळ्या आपल्या इंडियन्स मॉमला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा, खूप सारे शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय केली होती कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर आम्ही जे काही बनवलं त्याच्यामुळे तुम्हाला काही वेगळं वाटत असेल किंवा काही तुम्हाला तुमच्या टिप्स द्यायच्या असतील त्या पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्या आम्ही एकदा जरूर ट्राय करू. मला सांग बरं कारण तुमच्या टिप्ससुद्धा आम्ही फॉलो करू, आम्ही ट्राय करून बघू. ह्यांना आवडत नाही माझी काय. पुरीवरून काय झालं काय माहीत नाही, आवडत नव्हती. पण आज घरी बनवली पाणीपुरी मी खाल्लेली आहे, कारण झालीच तेवढी टेस्टी. आमच्याच पाणीपुरीची आम्ही तारीफ नाही करत, पण ती खरंच खूप टेस्टी आहे. चलो बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय. हम दोनों ने मिलके शाम को पानीपुरी बनाया था घर पे. मम्मी टेस्ट करके बताओ कैसा हुई. तो मदर्स डे सेलिब्रेशन झालेलं आहे ऑलरेडी आणि आता हे आमच्या दोघींकडून तुला गिफ्ट. खूप छान झाली. खरं का? आज केक पण छान मिळाला आणि पाणीपुरी पण छान मिळाली. खाओ फिर अभी एन्जॉय, आपका ही दिन है. चलो आजचा ब्लॉग इथेच एंड करू. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत बाय बाय.